सूर्यकांत शंकर जगताप यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याची मुदत आज होती. वेळेत परतफेड न केल्याने हे घर ताब्यात घेतले आहे. लवकर परतफेड न झाल्यास या घराचा लिलाव करण्यात येईल. सूर्या, अरे काय रे? दादा, ह्यात आपण 5 लाखाची उचल घेतल्याचं लिहिलंय. सूर्या, खरं सांग, धनुच्या लग्नासाठी पैसे उचलले नाहीस ना तू? होय मामा, धनुच्या लग्नासाठी मी 5 लाखाची उचल घेतली देसाईंकडनं. खर्च वाढत चालला होता आणि पैशाची गरज होती म्हणून मी उचलले. अरे पण मला वाटलं नव्हतं हे मला असं बांधून घेतलं म्हणून. मी त्या पेपरवर अंगठा दिला तर ते पेपरमध्ये हे सगळं लिहिलं हे मला माहीतच नव्हतं. अरे पण सूर्या, अरे एवढं पैसे आणणार कुठनं तू? अरे दादा, एवढी मोठी रक्कम उद्यापर्यंत कसं जमवू शकतो आपण? तुळजा, अगं तू का नाही थांबवलं सूर्याला हे सगळं करताना? तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी पैशाची व्यवस्था केली. काय एवढं पैसे? हा, ते सगळं सांगतो नंतर. हे बघा, आपल्याला घर महत्वाचं. पैसे मी जमा केलं, पैशाची बॅग घरामध्ये. ती बॅग आपल्याला बाहेर काढायची असेल तर कुलूप तोडायला लागेल आपल्याला. नाही नाही, आपल्याला असं नाही करता येणार. अरे ह्या कायद्याच्या गोष्टी आहेत त्या, आणि कायदा किती कडक असतो तुला माहित आहे ना? आपण जर जबरदस्ती कुलूप फोडलं ना तर सगळ्यांना आपल्याला जेलात जावं लागेल. एक काम करूया, आपण त्या देसाईकडे जाऊया, त्यालाच विनंती करूया आणि त्याला सगळं सांगूया. बरोबर आहे तुमचं मामा. सूर्या, चल आपण त्यांच्याशी बोलून घेऊया. तुळजा, अगं तू यायची काय गरज नाही. एवढं मोठं काय काळजी करण्यासारखं नाही झालेलं. काय त्यांना जायचं आणि सांगायचं कुलूप काढा, आम्ही तुम्हाला पैसे देतो, एवढंच आहे. है ना मामा? आपण दोघं जाऊया. चल दादा, आपलं घर वाचेल ना? भागू, दादावर विश्वास आहे ना तुझा? काम करा तुम्ही, सगळ्यापासून थकलायचं सगळे. तुम्ही आराम करा. पप्पे, सगळ्यांना आपल्या घरी घेऊन जा आणि चहा पाण्याचं बघ. चल दादा. दादा, आम्ही पण येतो तुमच्या. पप्पे घे, आलो आलो. दत्तू, काय म्हणून हिला होकार दिलास र? नाही म्हणजे आपलं काय काय बघितलंस? काय नाही. असं कसं? काय तरी बघितलं असेल की याच्यात? काय आवडलं सांग की आम्हाला. अहो बोला की दाजी, एवढं काय लाजतंय? काय आवडलं आमच्या धनुदीदीत? की अख्खी धनुदीदीच आवडली? हा राजू, आलोच जरा दमल्यासारखं होतंय. जरा तोंडावर पाणी मारून येतो. आलो. चल चल शिव, तुला गरम पाणी देते करून. चल. चला सरबत पिऊन घ्या सगळ्यांनी. आज माझ्या दादाच्या लग्नाच्या आनंदात दिवसभर सगळ्यांचं तोंडगोट ठेवायचं असं ठरवलंय मी. थांब यमू, मी मदत करते. आले. धनु दीदी, वहिनी, चेहरा किती कोमजून गेलाय तुझा. हे घे सरबत पी. आता कसं सांगू, माझा चेहरा भुकेपायी कोमेजलाय. लय भूक लागली. देवा, लग्न झालं की असं वेळेवर खायला मिळत नाही का? धनुदीदी, अगं पे की सरबत. काय झालं? हा, पिते की. पोरे, कामं समधी येतात ना मग तुला घरातली? आत्या, आता ही काही येडे का विचारायची? मग तर बघायचा कार्यक्रम झालाच नाही. माणूस सगळ्या शंका प्रश्न कार्यक्रमातच विचारतोय. पर इथं सरळ तारीख ठरवून लगीन लावून मोकळं झाला असा तुम्ही. काय ग पुरी,
म्या काय प्रश्न विचारला तर तुला काय अडचण आहे का? वय वय विचारा की तुम्हाला काय पाहिजे ते विचारा. सूर्यकांतराव, गळ्याचे पाणी आलं की इथे येता वर वाढवायला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी बेकायदेशीर काही करत नाही. जे कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिले ना त्याप्रमाणेच मी वागतोय. अहो देसाई साहेब, मी तुम्हाला पैसे द्यायला नाही म्हणतच नाही. अहो पैसे घरामध्ये, तुम्ही कुलूप तरी काढा आधी. नाही नाही नाही, पहिल्यांदा पैसे मग घर. अहो मला सांगा, तुम्ही कुलूप काढल्याशिवाय मी पैसे कसे देऊ तुम्हाला? साधं गणित आहे. अहो आता कुठल्या शब्दात सांगू यांना? देसाई शेठ, एक काम करा, तुम्ही ना आमच्या बरोबर आमच्या घरी चला, म्हणजे तर तुमचा आमचा विश्वास बसेल का नाही? हा हा, तुम्ही घरी चला, कुलूप उघडा, पैसे घ्या, म्हणजे विषय संपला. हा, तुमचेच पैसे तुम्हाला मिळतील. चला तर घरी. एकतर तुम्ही मला ना, मला आता काय बोलायचं नाही आणि वाद नाही वाढवायचा मला. तुम्ही चला घरी. बरं ठीक आहे, चला. शेतात गेलीस का कधी? परडी कवा करतात? कधी करतात? अगं पीक काढायच्या आधी करतात. शेताला पुरणपोळीचं नैवेद्य दाखवून विहिरीत सोडतात. शेत आणि विहीर वर्षाच्या शेवटी आपल्या पिकाचं आपल्या पदरात दान टाकतात म्हणून. अच्छा, कळलं का? घ्या, हे बी माहित नाही हिला. वय कळलं की. अगं शेतातलं माहिती नसेल, दुसरं काहीतरी विचार की. आपले रीतरिवाज, सणावारांची नावं काय ठाव आहेत का? हिवाळ्यात कुठला सण येतोय? हिवाळ्यात हुरडा. हिवाळ्यात पण हुरडा भाजतो का नाही? हुरड्याचाच सण असतो. तुम्हाला सांगते, अशी ताजी कवळी कंच का नाही भाजून बडवली जातात आणि मग त्यातनं पडणारे टपोरे दाणे ते खाल्ले जातात. हा, ते नॉर्मली साधे खाल्ले का नाही तरी बी चालतं. पण जर तुमच्याकडे एखादा लिंबू असेल ना हो, तर तो मस्तपैकी असं त्याच्यावर पिळायचा, 1 नंबर लागतं बघा. अशी चव ना 2-3 दिवस तरी तुमची जीभ ती चव विसरणार नाही. हा, लिहून देते. आणि एकदा का हुरडा पार्टी संपली की त्यानंतर त्याचं पीठ बी बनवता येतं. हा, ते दाणे वाळलेले असतात ना, त्याला भरडून त्याचं थालीपीठ करते. काही लागतं माहितीये, आमची राजू करते ना. आणि एकदा का तिने ती थालीपीठ केली की मला ना असं अटॅकच येतो. असं वाटतं की लगेच जाऊन ताव मारावा त्याच्यावर. आणि त्यात जर त्या थालीपीठाच्या एका बाजूला दही आणि एका बाजूला उसळ असेल तर मग विषयच संपला बघा. शोभा, माहेरचं घर मुलीला कधीच पारखं नसतं. पण का माहित नाही, एकदा उंबरठा ओलांडला की तिची शोभा आपल्या स्वतःच्या घरातच असते. एवढे दिवस मला प्रश्न पडला होता की माझं मन का लागत नाहीये. मला इथं कोणी रागवत नाहीये, इथून जा असंही म्हणत नाहीये, तरी मला कसली तरी कुणकुण लागून होती. आज इथं आल्यानंतर कळतंय की ही कुणकुण आपल्या घराच्या ओढीची, आठवणींची होती. तेजू, हा,
तू या घरात नव्हतीस तर तुझी लई आठवण येत होती ग. पण दुसरीकडे असं बी वाटत होतं की सूर्याच्या घरात सुखात आहेस तेच बरं आहे. काय म्हणून या सोन्याच्या पिंजऱ्यात परत आलीस ग तू? दादासाठी. कारण त्याचे डोळे मला सारखे सांगत होते की त्याला माझा सुखाचा संसार बघायचा आहे. आणि मग हे पण सुधारलेत म्हणून मग शत्रू खरंच सुधारलाय म्हणजे अगं मी काय त्याला आज ओळखत नाही. माझ्या पोटचा पोरगा आहे तो. त्याचे गुण चांगलेच माहीत आहेत मला. त्याच्या वागण्याला फसलीस आणि या घरात परत आलीस तू. तुला एवढं समजावलं होतं ना ग. हा ते अगं तुला माझी काळजी मला माहिती आहे. पण आता लग्न केलंय तर संसार तर करावाच लागेल ना. आणि मला यांना एक संधी देऊन बघायची. मग बघू माझ्या नशिबात काय आहे ते. तेजू, तुझ्यासारखी गुणी सून या घराला मिळाली हे नशीब आहे या घराचं. किती चांगले संस्कार केलेत तुझ्यावर सूर्यानं. पण शत्रूवरचे संस्कार वेगळे आहेत. ते असे 4 दिवसात मिटून जातील असं नाही वाटत मला. तुझं मन कसं वाहत्या झऱ्यासारखं आहे. त्यात गढूळ काय बी टिकत नाही. लई निर्मळ मनाची आहेस तू, अगदी सूर्यासारखी. देव तुझ्या वाट्याला कायम आनंद देवो एवढीच इच्छा आहे बघ माझी. पण आता परत तुझ्या वाट्याला जखमा आल्या तर त्या नाही मी बघू शकणार. आता असं वाटतंय हिला कुठल्या सणाचं काय विचारायलाच नको. असं कसं? अजून बाकी आहे की. होरडा संपल्यावर काय येतं सांगा? हिवाळ्याच्या एंडला होळी. आणि होळी म्हणजे पुरणाची पोळी. पुरणाची पोळी, कटाची आमटी, भात, असं गरम गरम तव्यावरती फुगलेली पोळी, त्याच्यावरती असं साजूक तूप आणि जोडीला गुळवणी. आहा, एकदा खाल्लं ना की माणूस 2-3 तास तरी झोपत न उठत नाही बघा. आणि हिवाळा संपला की येतो उन्हाळा. आणि उन्हाळ्यात मला आमरस आणि पोळी लागती म्हणजे लागती. आमरस, पोळी, पुरी, भाजी. भास्कर बाई, प्रत्येक महिन्याच्या नावावर जेवणाचा एक एक पदार्थ तू पाठच करून ठेवलायस वाटतं. तू ठरवूनच ठेवलेस वर्षभर काय खायचं आणि काय नाही ते. आता घरातली कामं तुला किती झेपत असतील ते दिसतंय तुझ्या ह्या शरीरावरनं. बरं बैठी कामं करतच असशील ना व? म्हणजे आपलं ते कलाकुसरीचं काम. हो येतं ना, येतं. काय काय जमतंय तुला? काय जमत? शिवलेला मोदक. हा? नाही मोदक शिवतात होय? काय बी नाही, शिवलेला मोदक नाही. नाचता येत. नाही नाचता येतं पण ते कला नाही नाही नाचता नाही. चिमटा काढता येतो. नाही नाही चिमटा काढता नाही म्हणजे येतो नाही, पण नाही काढत नाही. पण भजा, हा बटाट्याच्या भजा तळता येतात.
बटाटा कांदा कसले बोलेल ते भज्या तळता येतात, कुरकुरीत गरम मस्तपैकी. आणि जेवढं तळता येतात ना त्याच्यापेक्षा जास्त खाता बी येतात. 100-150 तुम्ही फक्त बोला. खाऊ शकते, भज्या खाऊ शकते, हा तळू पण शकते, खाऊ पण शकते. हे काय तुम्ही इथं जो गेल नाही तुम्ही? सूर्या, मी सगळ्याच लई नवण्या केल्या पण कोणच यायला तयार नव्हतं. सगळे म्हणले तुझी वाट बघू. पप्पे तू पण ना. पप्पा, सूर्या हे आपलं घर आहे, त्यामुळे हे वाचवण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजे की नाही? तुम्ही नका काळजी करू. हे का देसाई शेट आलेत, ते आपल्याला कुलूप काढून देतील. मग आपण जाऊ आपल्या घरात. हा देसाई शेट. पोरांनो, ही चावी घ्यायची, कुलूप उघडायचं. देसाई साहेब, मी आलो पैसे बघ. कपाट उघड. बॅग बॅग कुठे गेली? इथंच ठेवली होती की. वहिनी, दादाला एवढा वेळ का लागतोय पैसे आणायला? मला पण कळत नाहीये का. थांबा, मी बघून येतो. काजू थांब, मी बघते. सूर्य, काय झालं? इतका का वेळ लागतोय? अगं, पैशाची बॅग मी इथं ठेवली होती, पण आता ती सापडणार झाली तर काय? होय. अरे, इथून कोण हलवणार आहे बॅग? काय माहिती. तुझा नकळत तू तर नाही ना कुठे ठेवलेली? नाही रे, मी पूर्ण लग्नाच्या गडबडीत होते. ती बॅग कशी आहे काय हे पण मी नीट बघितलं नाही. अगं, मग गेली कुठं बॅग? सूर्या, तू शांत हो. असेल इथेच कुठेतरी बॅग असेल. कदाचित एवढी मोठी रक्कम बघून कोणीतरी सांभाळून ठेवली असेल ती बॅग. तू काळजी नको करूस, आपण पूर्ण घरात शोधूयात ना. हां, चल ये. काय सूर्यकांतराव, आणले पैसे? हा, म्हणजे देसाई साहेब, मला जरा वेळ द्या ना, देतो मी तुम्हाला पैसे. काय रे सूर्या, काय झालं? तात्या, तुम्ही ती बॅग बघितली का कुठं? काळ्या रंगाची होती. चुकून कुठे ठेवली नाही ना तुम्ही? नाही रे, असली कशीच बॅग माझ्या नजरात नाही पडली. भागू तू? नाही. दादा, मग झालंय काय नक्की? हे सूर्याने पैशाची बॅग जिथे ठेवली होती ना, ती तिथे आता दिसत नाहीये. काय?